दिल्लीत सध्या सीजेपीचं आंदोलन सुरू आहे आणि त्याचे देशभरात खरं तर पडसाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. खास अमेरिकेहून सियाटल येथून नागपुरात मूळचे असलेले उद्योजक जे आहे प्रशांत मिश्रा सर जे होते ते आंदोलनात सहभागी झाले होते आणि सोमंग वांगचुक यांना जेव्हा अटक झाली ते स्वतः त्या ठिकाणी होते. काय नेमकं घडलेलं आहे? खरं तर त्यांना सुद्धा लाठीचार्जचा जो आहे त्रास सहन करावा लागला. त्यांना दुखापत सुद्धा झालेली आहे, पायाला आणि छातीला त्यांना गंभीर दुखापत झाली. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमकं काय घडलं आहे ते अमेरिकेतून खास त्या आंदोलनासाठी सहभाग होण्यासाठी काय आले. सर, पहिला प्रश्न तोच असेल का तुम्ही अमेरिकेत असताना त्या आंदोलनासाठी तुम्हाला काय यावं वाटलं भारतात? कारण की सध्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे. पूर्ण देशात जवळपास 90,000पेक्षा जास्त सरकारी शाळे बंद झालेले आहेत. प्रत्येक बरीचशा ठिकाणी म्हणजे जे शेतकऱ्यांचे मुलं आहेत किंवा गरीब घरांचे मुलं आहेत ते एक्झाममधून फेल होऊन 21 स्टुडंट्स हॅव कमिटेड सुसाईड. लोकांना ॲलनमध्ये 3-3 लाख 5-5 लाख रुपयाची फीस द्यावी लागते. त्यानंतर पेपर लीक झालं तर गरिबाच्या मुलांना कुठं जायचं? कारण की त्यांचे वडील वगैरे किंवा नातेवाईक आपली जमिनी ठेवतात, आपलं घरं वगैरे ठेवतात. त्यांच्यामध्ये एकच स्वप्न असतो की माझा मुलं पुढं जाऊन डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं. जसं आमचे वडील पण बघायचे. त्यांनी सर्व काही लावून दिलं होतं. मला जेव्हा शिक्षण घ्यायचं होतं तर कसं, पण त्यावेळी सरकारी शाळे होते. यावेळी सरकारी शाळा नाहीत. लोकांना काही बरोबर व्यवस्थित ट्युशन कोचिंग वगैरे नाहीत. म्हणजे खूप पैसे खर्च करावे लागतात. त्यानंतर जर पेपर लीक झालं त्याच्यावर तर कुठं मेरिटोक्रेसी कुठं आहे? इट्स अ करप्शन करसी. करप्शनच्याच विरोधात खरं तर मोठ्या प्रमाणात सीजेपीचं आंदोलन होते आहे. दिल्लीत लाखोंच्या संख्येने विद्यार्थी आले. कसं पाहता तुम्ही स्वतःही त्यासाठी? मला तर खूपच छान वाटत आहेत. कारण की भारताचे तरुण यावेळी स्वतःहून कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा सपोर्ट नसताना, मला तर अभिजित जिपकेचा खूप अभिमान वाटतो. तो पण बॉस्टनवरून इथं आपलं सर्व काही सोडून आलेला आहे आणि तो मागच्या 30 दिवसापासून त्याच्या आधीपासून पण सारखं आंदोलनात सहभागी आहे. त्याला बघून मला खूप स्फूर्ती आणि खूप म्हणजे असं मोटिवेशन मिळतो प्रत्येक दिवशी की जर हा करू शकतो तर आपण. आणि एवढे तरुण 13 वर्षापासून 30 वर्षापर्यंत लोक जे बेरोजगार आहेत, जे शिक्षण करून पण त्यांना हे त्रास झालेला आहे, नीटचे लोकांचे ज्यांचे सुसाईड झाले त्यांचे पॅरेंट्स तिथं बसलेले आहेत. म्हणजे प्रत्येक दिवशी असं वाटतं की कुठं आपलं सिस्टम कुठं आहे. म्हणजे सर्व पैसे तुम्ही खर्च करून टाकले खासदार विकत घेण्यात, तुम्ही मंत्री विकत घेण्यात, आपलं पोस्टर लावण्यात. आणि हे मुलं कुठं जातील मग? हे मुलं कुठं जातील? हे तरुण कुठं जातील आता? तरुणी याच्यात म्हणजे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिथं 20-30% फिमेल प्रोटेस्टर आहेत आणि ते आपल्याला चांगलंपणे बघतात. हे मातृशक्ती, खरं मातृशक्ती म्हणजे महाराष्ट्राची किंवा भारताची तिथं तुम्हाला बघायला मिळणार. जवळपास 8 लाख तरुण तिथं दिल्लीत आज आहेत. तुम्हाला मीडिया दाखवणार नाही हे सर्व गोष्टी, पण तुम्ही तिथं जाऊन वस्तुस्थिती बघा. त्यांना पिण्यासाठी पाणी नाही, त्या जंतर मंतरवर बाथरूम नाही आहे, पण लोक तिथं ठामपणे बसले आहेत. कारण की काय, त्यांना पुढचं स्वप्न दिसत आहे, आपलं सिस्टम बरं व्हावं. आणि हे जे मासपणा चढलेला आहे ना गव्हर्नमेंटला, तो कमी व्हायला पाहिजे. कारण की हे खूप गुंडागर्दी खूपच वाढलेली आहे. मला तर माझं मुलं स्वतः म्हणतात की आम्हाला नीट द्यायचं नाही आहे, आम्हाला काही करायचं नाही, आम्ही तर अमेरिकन सिटीजन जात, आपण का करतात तिथं, भारतात का करून राहिलं? मी म्हटलं बाळा, मी इथं शिकलेलं आहे, मी बघितलं आहे की केवढं त्रास असतो जीवनात एक गरीब माणसाला वरपर्यंत जाण्यापर्यंत. आणि हे आजच्या सिस्टममध्ये हे सर्व ऑपॉर्च्युनिटी जर त्यांच्याकडून घेऊन घेतली गेली आहे तर माझी ही नैतिक जिम्मेदारी आहे की मी तिथं कमीत कमी उभा तर राहू शकतो. खरं तर तुम्ही जसं सांगितलं ज्या ठिकाणी सोमंग वांगचुक यांना अटक झाली होती त्यावेळेस तुम्ही स्वतः होते. काय परिस्थिती होती आणि तुम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला काय दिसलं? मी सकाळी 5 वाजतापासून तिथं म्हणजे नॉर्मली मी ग्राउंडमध्ये पूर्ण असं राऊंड वगैरे घेत असतो. कारण की तिथं वेगवेगळ्या राज्यातून आलेले मुलं वगैरे त्यांच्याशी बोलणं माझं असतं, मला खूप छान वाटतो तो. तर जवळपास 7 वाजता अभिजित लघवीकडे निघाले आणि त्यावेळेस 10 ते 12 डॉक्टर आतमध्ये आले. त्यांना तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल, मी विचारलं त्यांना की द टाईम टू चेक हिम इज अबाउट 8:45 PM. वाय आर यू अर्ली? मी इंग्रजीतच विचारलं त्यांना. तर ते म्हणाले नाही हे स्पेशल चेकअप आहे आणि वरती त्यांचे कपडे काढून चेकअप करायचे म्हणून पडदे लावायचे आहेत.
मी म्हटलं आजपर्यंत मागच्या 30 दिवसापासून जे चेकअप सुरू आहे तिथं तर कपडे काही काढले नाही. तुम्ही कोणते असे नवीन डॉक्टर त्यांना कपडे काढण्याची गरज होऊन राहिली. तर ते पटकन वरती गेले आणि सर्व मीडिया सर्व लोकांना बाहेर काढून दिला होता. 4 फेन्सेस केली होती. पहिले डॉक्टर, त्याच्यानंतर सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसमॅन 50 ते 60, त्याच्या मागे RPF आणि त्याच्या मागे दिल्ली पोलीस. जवळपास 800 ते 1000 पोलिसमन्स वेअर प्रेझेंट ॲट द साईट. मग मी वरती धावलो त्यांना की तुम्ही असं कसं घेऊन जाता म्हणून. तर मला हाताने पायाने घसटून आणि माझ्या साथी 4 लोक अजून होते. आरिफ नावाचा मुलगा होता, त्याला कनपटावर दिला. एक मोनू नावाचा होता, त्याचा डोकसा फोडून टाकलं. हे लोकांनी म्हणजे असं करून टाकलं आहे की आणि त्यांना किडनॅप करून नेला. असं उचलून नाही, पोटलीत टाकून असं व्हाईट चादर टाकून असं वगैरे पूर्ण ॲम्ब्युलन्समध्ये काही स्ट्रेचर वगैरे काहीच नव्हतं. घासटून नेलं त्यांना तिथून. हे काय डेमोक्रेसी आहे का? म्हणजे जो माणूस मागच्या 20-21 दिवसापासून काही नाही, त्याचं 9 kg वेट लॉस झालेला आहे. तो एक रिव्होल्युशनरी माणूस आहे, तो देशाचा एक सन्मानपूर्वक माणूस आहे. तुम्ही असा घसटून देता त्याला? तर इतका मोठा प्रतिसाद मिळत असताना, राजीनाम्याची मागणी होत असताना अजूनही सरकार कुठंतरी त्या भूमिकेवर येताना दिसत नाही आहे. प्रचंड मारहाण झालेली आहे. मी सांगितलं त्यामध्ये मुलींना मारहाण झाली, मुलींचे तर कपडे फाडले गेले, असे काही व्हिडिओ समोर आले. तुमचं बोलणं अगदी बरोबर आहे. त्यांना कसं मारहाण झाली आहे तुम्ही जर व्हिडिओ बघाल तर आपल्याला शरम आल्या पाहिजे. असं म्हणजे IPS IAS ऑफिसर त्यांना मारहाण करत आहेत. कुठे गेली तुमची शिक्षण मग? म्हणजे पैशासाठी एवढं काय तुम्हाला तिथं मेडल मिळणार आहेत का होम मिनिस्टरकडून मुलांना मारण्यासाठी? अरे तुमच्या घरी पण मुलं आहेत, तुमचे मुलं पण जातील तिथं शिक्षण घ्यायला. तुमच्या मुलांना जर सुसाईड केलं तर तुम्हाला कसं वाटणार? हे काही बरं नाही आहे, हे व्यवस्थित नाही आहे. आणि हे रेजिग्नेशन देणार नाही, कारण की जर यांनी रेजिग्नेशन दिलं तर नंबरच लागेल ना, नंबरच लागणार आहे तिथं. याच्या पुढे लोक प्रत्येक गोष्टीत अकाउंटेबिलिटी विचारणार. बरेचसे लोक आता जिथं हे पार्टी बिल्टी चेंज आहे, काही दुसरे मिनिस्टर आहेत, त्यांच्या नावावर तुम्ही पोस्टर बघाल तर हसायला येईल. नागपूरचं पण मोठं प्रचंड तिथं पोस्टर लावलेले आहेत लोकांनी. हसण्यासारखं आहे पूर्ण. मारहाण झालेली आहे आणि तुम्ही जर सांगितलं एका अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा झाल्याची माहिती मिळते. फक्त ते एका अधिकाऱ्यावर कारवाई होऊन एवढ्या लोकांची मारहाण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना झाली, तर पीसफुली सगळे करत होते असं म्हणणं आहे. काही व्हिडिओ व्हायरल झाले ते विद्यार्थ्यांच्या विरोधातही. मागच्या 30 दिवसात तुम्ही एकही माणसाला कोणावर कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही काही बोलताना किंवा पोलीससाठी काही बोलताना ऐकलं आहे का? तुम्ही जर ऐकलं असेल तर दाखवून द्या. ते प्रोटेस्ट करणारे मुलं, मला वाटत नाही त्यांनी एक अँट पण मारली असेल आतापर्यंत. आम्ही कोणाला मारलं नाही. अशी व्यवस्था झाली आहे की जेव्हा पोलीस मारायला सुरुवात केली तर आता डर खतम झाला. आता मुलं स्वतः मारून राहिली, मारून टाका. जास्तीत जास्त काय करणार? जीवच घेणार ना, घेऊन टाका जीव. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आधी जे लोक पोलीसला घाबरायचे ते काही घाबरलं सारखं वाचलंच नाही तिथं. आता ते म्हणतात मारून टाका, रेजिग्नेशन दो नहीं तो गोली मारो, 2 ही ऑप्शन है आपके पास. अभी मारो गोली. विद्यार्थी आक्रमक भूमिकेत आहे, मागे येणार आक्रमक नाही आहेत. ते म्हणतात असंच तुम्हाला जर मारायचंच आहे तर मारूनच टाका ना मग. कारण की इथं काही लॉ अँड ऑर्डर तर आहेच नाही, लोकांना त्रास तुम्हाला दिसतच नाही, तर तुम्ही आम्हाला जिवंतच कशाला सोडता? तिथं काही ऑपॉर्च्युनिटी नाही कंट्रीमध्ये. शिक्षण झाल्यानंतर 2-2 वर्ष अभ्यास केल्यानंतर जर मला सुसाईडच करायचं आहे नंतर पेपर लीक झाल्यावर, तर मारूनच टाका. कारण कमीत कमी आमच्या एक माणसाला विचारलं मी, तुमची मुली काय म्हणत होती रितू, ते आले होते तिथून मेघालय किंवा कोणतं तरी स्टेटवरून. ती म्हणायची पापा मेरे को सहन नहीं होता कि आपके लिए मैं कुछ नहीं कर पाई करके. म्हणजे अशी परिस्थिती सांगण्यासारखी नाही आहे. म्हणजे खूपच त्रासदायक, खूप त्रासदायक. तुम्हाला दिसते पण तिथं कॅमेरावर स्टेजवर आहेत रितूचे पापा. पाहून तुम्हाला वेदना होत आहे, तुम्ही स्वतः जाणवत? प्रचंड वेदना आहे, प्रचंड वेदना आहे. दिस इज डेथ ऑफ डेमोक्रेसी.
नक्की झालंच पाहिजे. अकाउंटेबिलिटी कशी ठरणार? काही जबाबदेहीच नाही. काहीच करून टाका तुम्ही. तुमचे मुलं तर तिथं अमेरिकात लीड्स किंवा ब्रिटनमध्ये शिक्षण घेऊ शकतात. इथं राहणारा माणूस, मी भंडाऱ्याचा आहे, मोहाडीचा आहे, तिथले आलेल्या गावात मुलांनी काय करायचं? तुमचे जोडे काढायचं, तुमच्या मागे धावायचं, तुमचे पोस्टर लावायचे आणि तुम्ही पेपर लीक करा मग 5-5 लाख रुपये घेऊन. कुठून फेडणार ते ॲलनची फीस किंवा ते फिजिक्सवालाची फीस कुठून फेडणार हे लोक? 300-300 रुपयाची तिकीट घेऊन मुलं आलेली आहेत तिथं. मी विचारलं परत कसं जाणार भाऊ? भैया कुछ ना कुछ तो हो जाएगा, कम से कम खड़े तो रहेंगे यहाँ पर. पैसे कुठून येतात? या आंदोलनात फंडिंग केली जात आहे असा आरोप होत आहे. पैसे कुठून येत आहे? जेवणाची सोय आहे, कुठून येत आहे? मी त्यांना पण विचारलं होतं सकाळी एक दिवशी, असंच जोक मारत होते ते. भैया मुझे 40 रुपये पाकिस्तान से आए, 20 रुपये बांग्लादेश से आए. मैं बोला क्यों ऐसे आए तुमको पैसे? बोले इन्होंने तो सारे पैसे खर्च कर दिए पोस्टर लगाने में, तो देश में तो करेंसी है ही नहीं करके इधर उधर बांट दिए योजनाओं के अंदर में. तो हमारे लिए तो पैसे है नहीं, तो हमको तो बाहर देशों से मंगवाना पड़ेगा. तो मैं बोला पाकिस्तान ने 40 रुपये. अरे भैया भिखारी देश हमको 40 रुपये कहाँ से भेजेगा? बोले मैं तो मजाक कर रहा हूँ. वो बेचारे अपनी तो संभाल ले, बोले तो हमारी बाद में होगी. मी 300 रुपये उसने घेतले म्हणे निघताना मित्राशी, की कमीत कमी मी तर जातो दिल्लीला. दोघे जाऊ शकत नाही तर तू दोन्ही लोकांची तिकीट मला देऊन दे, मी एकटाच चालला जातो कमीत कमी तिथं. असे लोक आलेले आहेत तिथं. दिल्लीचे स्टुडंट्स स्वतःच्या बॅगमध्ये बर्गर्स किंवा पराठे किंवा पोळी वगैरे घेऊन येतात तिथं. दोनदा तर मीच एक मुलाकडून जेवण घेऊन खाल्लं आहे की अरे सर आप खा लो ना करके, हम तो क्या घर जाके ला लेंगे, फिर से मम्मी को बता देंगे. दगडफेकी झाली, मोठ्या प्रमाणात दगड आले. ते दगड आले कुठून असाही प्रश्न अनेक झाले. 2 दिवसाआधी आमचा एक व्हिडिओ आलेला आहे. त्याचं नाव राम म्हणून माणूस आहे. तो त्याच्या डोक्यावर बाल नाही आहेत, पण इथं असं मोठी तो त्या ट्रकवर चढलेला होता. ज्या दिवशी यांनी ट्रक आणून ठेवलं, मला वाटते रविवारी दुपारी 4 वाजता एक ट्रकमध्ये पूर्ण दगड भरून आणून तिथं ठेवून दिला. 2-3 गाडी पण तोडून ठेवलेली आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचे. गाडी तुटलेली आहे पण सीटबेल्ट लावलेला आहे. गाडी गिअरमध्ये पण आहे. म्हणजे सीट बेल्ट लावून म्हणजे काय उडून गेले का तिथून लोक? CJP वाले जेव्हा त्यांच्यावर अटॅक करत होते तेव्हा ते उडून गेले प्रत्यक्षात. म्हणजे मी तुम्हाला पाठवतो व्हिडिओ. तुम्हाला काय करता तुम्ही? ड्रामेबाजी. कसली ड्रामेबाजी? लोकांना कळत नाही का? तुमच्यासारखे अनएज्युकेटेड लोक नाही आहेत हे पडलेले तरुण आहेत, ही शिकलेले लोक आहेत, तरुण तरुणी दोन्ही. त्यांना प्रत्येक गोष्टी समजते तुमची. आंदोलन ऐतिहासिक ठरेल. ऐतिहासिक आहे, नक्की ऐतिहासिक आहे. 2 कोटीपेक्षा जास्त लोक कॉकरोच जनता पार्टीला फॉलो करत आहेत. आता जगात किती असे आंदोलन असतील जिथं 2 कोटीपेक्षा 2 ते 3 कोटी लोक डेली फॉलो करत आहेत. माझ्याकडे जर स्टॅटिस्टिक्स असेल तर मीडियाची व्ह्यूइंग इंस्टाग्रामपेक्षा 50% कमी झालेली आहे. इट्स अन अलर्ट मोमेंट फॉर गोदी मीडिया. तुम्हाला नाही म्हणत आहे, पण जे काही गोदी मीडिया आहे त्यांच्यासाठी अलर्ट मोमेंट आहे. तुमची पण नोकरी जाणार आता, कारण की तुमच्याकडे दाखवण्यासाठी काहीच नाही आहे. Nobody under the age of 35 will watch any news channel that is showing nonsense news. आता सुधरून जा, नाही तर पुढं तुम्हाला म्हणजे रस्त्यावर आज तक आणि हे लोकांना बाहेर निघण्यासाठी रस्ते राहणार नाही. प्रधानमंत्री तर थांबलेच ना आता घरी, बाहेरच नाही निघू शकतात. पंतप्रधानाला राहुल गांधी आणि 140 किंवा जे काही MP होते त्यांनी घरातच बंद केले आता. तर हा फक्त आता तरुणांचाच नाही आंदोलन, पण प्रत्येक माणसाचं आंदोलन झालेलं आहे. पुन्हा आंदोलनात सहभागी होणार दिल्लीच्या नागपूरच्या? नक्की होणार. आता माझी प्रकृती बरी नाही आहे, माझ्या आईची प्रकृती बरी नाही आहे, आणि मला असं वाटत होतं की माझा भाऊ सारखं फोन करून तू एकटा आहे तिथं, तुला काही झालं, डिटेन केलं, मागच्या वेळी डिटेन केलं, फोन काही उचलत नाही, जॅमर लावलेले आहेत.
एवढी काळजी होत आहे तर लोकांना फोन नाही उचलत, काही नाही, मारून टाकलं तर कुठं कसं कळणार, फेकून टाकतील कुठं. भयंकर परिस्थिती आहे हो. सगळी परिस्थिती साम टीव्हीशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना त्यांनी सांगितलं आहे भयंकर अशी परिस्थिती आहे, कशा पद्धतीने मारहाण झाली, काय तिथे घडलं आहे, सगळी आपबीची जी आहे ती त्यांनी सांगितली आहे. खरं तर त्यांना दुखापत सुद्धा झालेली आहे, ते दाखवू सुद्धा शकतील. तुम्हाला सुद्धा कुठे लागलेलं आहे? हो, लागलेलं आहे ना. इथं ब्लड, त्या दिवशी ब्लड आला होतं, इथं पायाला हे मारलेलं आहे इथं हे. आणि मागे पण जिथं जिथं त्यांना बरोबर जमते त्या पोलिसांना माहीत आहे कुठं मारायचं म्हणून लोकांना. हे सगळं जे आहे त्यांनी सामटीशी बोलताना सांगितलं आहे त्या ठिकाणी काय घडलं, कशा पद्धतीने घडलं आणि जे काही सुरू आहे ऐतिहासिक असं आंदोलन ठरेल आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे 7 ते 8 लाखपेक्षा जास्त तरुण मंडळी जी आहे ते दिल्लीत असल्याचा सुद्धा दावा त्यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.